येस, पहिल्यांदी रमा तुझे खूप खूप आभार आहेत, कारण ह्या ग्रुपमध्ये आम्ही जॉईन झालो आणि पहिल्यांदाच आम्ही इथे पिकनिकला येतोय. या ग्रुपची काय धम्माल मस्ती आहे ती अनुभवतोय. ग्रुपची जी निर्माती आहे तिला आपण थोडस या ग्रुप बद्दल विचारूया. तर सुरलीला ग्रुपची सर्वे सर्वा आपली रमा काजरेकर. रमा, नमस्कार, तुझं स्वागत आहे. नमस्कार. सुरलीला ग्रुप बद्दल तू आम्हाला थोडस माहिती दे की कसा फॉर्म केला, काय असं. काय आहे, मी गाण्याची खूप आवड असणारी आहे. पहिल्यापासून एक सुप्त इच्छा होती. मी बऱ्याच ग्रुपमध्ये गायले, बऱ्याच ग्रुपमध्ये जाते गायला, असं एक मंडळ पण होतं तिथे. पण माझी एक सुप्त इच्छा होती की एक काहीतरी मी सुरू करावं, आणि त्यासाठी म्हटलं आपला एक ग्रुप सुरू करावा आणि सगळ्यांना ज्यांना गाणी गायची इच्छा आहे खूप, पण कुठे स्टेज त्यांनी शेअर केलं नाही, त्यांना असं आणावं स्टेजवर आणि असं एक त्यांना प्लॅटफॉर्म द्यावा आणि असं त्यांना इच्छा त्यांच्या तृप्त, अशासाठी मी एक ग्रुप फॉर्म केला. आणि त्याच्यासाठी म्हटलं मला लोकांची साथ मिळाली. त्या ह्याच्यात पहिली साथ म्हणजे माझ्या आत्ताची जी लोक माझ्या ग्रुपमध्ये आहेत ती पहिली एक 7-8 होती, आता 30 एक लोक जवळजवळ आहेत ग्रुपमध्ये. सगळी माझ्या पाठीशी आहेत. अगदी म्हणजे स्वामींसारखे पाठीशी असणारी सगळी लोक 30च्या 30 आहेत. पण पहिल्यांदा मी जेव्हा इच्छा ही मला अशी आहे इच्छा, अशा एका माझ्या खास सखीला मी सांगितलं कशी इच्छा आहे आणि ती करावी. आणि त्याच्यासाठी खास आमचे जोशी काका माझ्या ग्रुपमधले, त्यांनी एक हे सांगितलं होतं की तिच्याजवळ हे बोलले होते आणि माझ्याजवळ आहे की माझा हे जागा आहे आणि तिथे एकाने कोणाला तरी चांगली करण्याची आणि रमासारखी करत असेल तर तिथे मी माझा म्हणजे जागा द्यायला तयार आहे. त्या सखीला मी बोलावते, तीही या ग्रुप बद्दल थोडस बोलेल. आहे ना? अरे वा, बोलूया आपण. सुनीता, ये. आओ आओ, स्वागत है तुम्हारा. हॅलो. येस, नमस्कार. मी सुनीता करमरकर. आता मला तुम्ही सांगितलं तुम्ही ग्रुप कसा फॉर्म केला, तर खरी आवड रमाची जी आहे ती गाणं हा विषय आहे. पॅशन म्हणा, आपण एखादा माणूस एखाद्याला कसा झोकून देतो तसं तिने गाण्यासाठी खूप झोकून दिले आणि अनेक वर्ष मी ते ऐकते. आणि जोशी सरांच्या मी कानावर घातलं की असं असं आपण, तिला जर ही हौस असेल तर करायला काहीच हरकत नाही, तर त्यांनी निसंकोचपणे याला परमिशन दिली. त्या दिवशी आम्ही 4-5 जणच होतो. त्या 4-5 जणांच्या तिथे तिने जे फोन केले त्या एका फोनवर त्या दिवशी 25 जण आली. ही तिला मिळालेली दाद आहे. आणि आपण जग निर्माण करतो, PR कसा असतो हे तिच्याकडे बघून कळतं आपल्याला. बरं, हे असं नाही गेले 3 वर्ष आपण जे बघतोय ती प्रत्येकाची गाण्यामध्ये प्रगती कशी झाली आणि एकटाच ऍडमिन सगळ्यांना कसं हँडल करू शकतो. रुद्रगाठ मारायची म्हणजे ती कशी तर ती न सुटणारी मारायची, असं तिने ह्या ग्रुपमध्ये प्रत्येकाला सांभाळलेलं आहे. त्यामुळे मला पण असं वाटतं ना, थोडंसं तिचं कौतुक हे थोडंसंच आपण म्हणूया. पण बाकी ग्रुपमधले 30 पैकी एकही जण तिच्या विरुद्ध एकही शब्द बोलू शकणार नाही, इतकं तिने सुंदर ग्रुपला निर्माण केलेलं आहे. हे तुम्ही स्वतःही 2 जण बघत आहात. आणखीन वेगळं मी प्रूफ काय द्यावं, म्हणून स्वामी जसे तिच्या पाठीशी तसं आपण थोडंसं फुल नाही, फुलाची पाकळी होऊन जर तिच्या पाठीशी उभं राहिलं तर ते काही विशेष नाहीये. कारण मालवणवरून जी मुलगी इथे येते ती काय करू शकते हे आपण स्वतः डोळ्यांनी बघितलेले. त्यामुळे एकमेका सहाय्य करू असं मला वाटतं. एकदम भाई. आणि आम्ही तो अनुभव घेतलाय रामाच्या बाबतीत. ती किती कष्ट घेते ग्रुप करता किंवा एक संघ राहण्याकरता किंवा प्रत्येकाला कसा चान्स मिळेल गाण्याकरता, हे तिचा नेहमी कटाक्ष असतो. ती परफेक्ट मॅनेज करते वेळेप्रमाणे. आणि तुझी साथ तर तिला प्रत्येक वेळेला आहेच, म्हणजे किंवा ती नसेल तर त्याशी तू सगळा ग्रुप हँडल करते, ते पण आम्हाला माहिती आहे. हे मैत्रीचं रूपांतर झालं ना. मैत्री आपण काय म्हणतो तर ह्याला तर मैत्री म्हणतात ना. म्हणजे तिथे मी पैसा हे ध्येय न देता माणूस म्हणून ती कशी आहे ती तुमच्या पुढे तिने निर्माण केलेली आहे. त्यामुळे मला तिचा सार्थ अभिमान आहे आणि तो तसाच राहावा आणि तो तिने ठेवलाय. येस, नक्कीच नक्कीच. सुनीता, मला एक सांग की आजकाल एवढे ग्रुप आहेत म्युझिकचे, तर त्या ग्रुपमध्ये आणि ह्या सुरलीला ग्रुपमध्ये तुला वेगळेपण किंवा वैशिष्ट्य काय वाटतं? अनेक ठिकाणी वेगवेगळे ग्रुप आहेत. त्या ग्रुपमध्ये एकसंघता किंवा कोणी कुणाविषयी बोलतो, कोणी कुणाविषयी करतं किंवा ग्रुप तो कसा तुटेल हे सगळं जण बघत असतात. पण ह्या 3 वर्षामध्ये असं नाही झालं. माणसं पण बदलली नाही आणि ग्रुप पण तुटला नाही. की कुणीही कुणाविषयी किलमिश न ठेवता एकसंघता त्यांनी टिकवून ठेवलेली. कुणाजवळच तिने कधीच अपेक्षा केली नाही. प्रेमाने जे देतील ते तिने सगळं स्वीकारलेले आणि म्हणून माझा तिच्यावर जास्त जीव आहे. तर रमा, एकंदरीत हा जो तू ग्रुप स्थापन केलास त्याचं मागचं उद्दिष्ट तुझं सफल झालं, तुला असं वाटतं का?
आणि तुझे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? म्हणजे असं काही वेगळं काय आहे का उद्दिष्ट तुझ्या डोळ्यासमोर, की जी माणसं कधी गायलीत नव्हती त्यांना तू एकत्र केलं, तर तुझ्या समोर काय अशा काही कल्पना आहेत का वेगळ्या? कल्पना म्हणजे काय, जेव्हा मी स्थापन केला ग्रुप, कधीच कुठे बाहेर न गायलेली सुद्धा बरीच लोकांना एकत्र केलं. त्याच्यात आज 2-3 वर्षात ते आता खरंच एवढं तालासुरा, जी पहिलं ताल चुकायचे, सूर चुकायचे अशी असणारे लोक सुद्धा आता एवढी चांगली गायला लागलेत. त्याच्यातनं काही लोकांनी तर स्पर्धेत जाऊन बक्षिसं मिळवली, सुप्रियासारखे वगैरे आहेत, ते ऑलरेडी गात होती चांगली, पण तालासुराचं ज्ञान नाही हे असलेली थोडंसं त्यांचं चुकायचं, ते सुद्धा हे चांगली गायला लागलेली लोक आहेत. आणि त्यांना स्टेज डेअरिंग नव्हतं, ती आता बिंदास गायला लागली. एवढं हे माझं उद्दिष्ट एवढंच आहे. ज्यांना आता गाणारी लोक आहेत ती बाहेर जाऊन गातात, प्रोग्राम करतात, त्याच्याबद्दल काही नाही, पण ज्यांना नाही स्टेज त्यांना एक आनंद मिळतो, हा आनंद देणं घेणं एवढंच एक खरं उद्देश आहे. आणि ह्याच्यातनं जे बाहेर जात आहेत, जी गात आहेत, त्याचाही आनंद आहे मला, की ती त्यांचं हीच माझी इस्टेट आहे, हेच माझे पुण्यही आहे. आणि अजून दुसरं सांगायचं म्हणजे माझ्या ग्रुपमधली सुनीता बोललेलीच आहे तसं, डावी उजवी जी लोक आहेत त्याच्यात शिराळकर 2 जण, वैशाली शिराळकर आणि 2 येतात, गाडगीळ, रवींद्र रचना, सीएम आहेत, डॉक्टर आहेत, उल्हास कुलकर्णी आहेत. ही जी लोक माझ्यासाठी भक्कम अशी उभी राहिलेली आहेत, की कुठल्या एका शब्दावर त्यांना सांगितलं असं यायचं आहे की ती येतात. आणि आता त्याच्यात तुम्ही वृंदा मिलिंद, तुम्ही स्वतः 2 जण पण आहात, अशी सगळी एक एवढी वादक आणि एवढी गायक, की एवढी माझी हे कमाल आहे की मी एका चौघात सांगितलं आज रविवार हे नाहीये, तुम्ही या, दुसरे लगेच तयार होतात, नाही तिथे वाजवायला येतात. हेच मला माझं हे वाटते भाग्य, की आहेत एवढी पाठीशी, म्हणून सगळे जे सुरू केलेलं एवढं स्वरूप होतं ते आता मध्यापर्यंत आलेलं आहे. आणि असंच चालू ठेवायचं आहे. आणि आता जशी ट्रिप काढली तशी ट्रिप काढून सगळ्यांना येऊन गाणी गायला देणे, एवढाच एक उद्देश आहे. मन भरून त्यांना आनंद देणं, एवढंच एक मनात आहे. ती इच्छा माझी सफल होते. ग्रेट. यात तू अजूनही खूप पुढे जाशील नक्की, याची आम्हाला खात्री आहे. स्वामी पाठीशी आहेत. आणि स्वामी कृपेने अजून कोणी नवीन नवीन ऍड होत जातील चांगली लोक. त्याच्यात मुख्य जोशी काकांनी जागा दिल्यामुळे आधी माझं हे मोठं प्रमाणात चाललेलं आहे. त्यांनी एक आपली जागा दिली आम्हाला. पण इतक्या लोकांना पण जागा पुरत नसल्यामुळे त्यांना घेऊ शकत नाहीये, कारण पेटी तबल्यावरचा आनंद वेगळा आणि लोकांना इन व्हायचं आहे. एवढ्या लोकांची माझ्याकडे यादी, ग्रुपवर मी जेव्हा टाकते एखादा व्हिडिओ वगैरे शेअर करत असते आपल्या फेसबुकला किंवा याला स्टोरीला, लोक फोन करून सांगत असतात मला पण रमा जॉईन करून घ्या. आणि चिंचवड पासून लोक आहेत, चिंचवडची सुद्धा आहेत, म्हणजे बाहेरची पण सांगतात की मला पण जॉईन करायचं आहे, रमा मला पण जॉईन व्हायचं आहे. हेच माझं एक म्हणजे आनंद, मला यश आहे आणि याच्यात मला खूप आनंद आहे. स्वामींमुळे आहे सगळं. मी स्वामी भक्त आहे प्रचंड. स्वामींच्या किती वर्ष आहे तुला हे चालू करून? म्हणजे 3रं वर्ष चालू आहे. 2 वर्ष कंप्लीट होऊन गेली. हो, सक्सेसफुल 3 years. 3 years. गुड. आता 3रं वर्ष होईल त्याची. एक सांगायची गोष्ट म्हणजे मुळात आमचीच ओळख रमाशी झाली आहे ती संगीतामुळे. ती खूपच छान गाते. तुम्हाला थोडासा त्याचा प्रत्यय येईल, एक झलक दाखवेल ती आपल्याला. यमनचं नुसतं स्वर गाते. वा वा वा, मस्त. खूप छान वाटतंय आम्हाला. ग्रुप बरोबर आम्ही एकदम मिक्स झालोय. आणि तुम्हाला एक प्रश्न पडेल की बाबा खाद्ययात्रावर हा कसं काय टाकलाय, वेगवेगळे पदार्थ घालून एक उत्तम रेसिपी तयार करतो. तसंच रमाच्या ग्रुपच्या बाबतीत म्हणावं लागेल, कारण ही सगळी मंडळी म्हणजे वेगवेगळे मिसळण्याचा डबा आहे. प्रत्येकाचे काही आंबट, तुरट, खारट, गोड असे चवीचे त्यांचे स्वभाव आहेत. पण त्या सगळ्या स्वभावांचा एक मस्त ब्लेंड झालाय. कोणीही उदाहरण द्यावं असा तो एकोपा आम्हाला जाणवलाय. त्यामुळे सुरलीलाची अशी छान स्वभावांची, गाण्याची, माणसांची एक रेसिपी तयार झाली आहे. आणि त्याचेच आपण एकत्र पुढे वाटचाल करू. मिसळण्याचा डबा का, तर त्यातला प्रत्येक पदार्थाला महत्व असतं. आणि जी आपण रेसिपी करतो त्या रेसिपीमध्ये समजा मोहरी पहिली टाकली तर ती तडतडते, आणि तेल गरम झालं आणि ते गार व्हायला आलं की ती शांत होते. तसा आपला ग्रुप आहे. सगळे एकमेकांशी खिलाडूप्रमाणे भांडतात, पण तिथे बडीशेप घातली नाही तर त्याला चव येत नाही. तसं प्रत्येकाचं वैयक्तिक आत्मपरीक्षण केलं तर दिसेल हे स्वभाव सगळ्यांचे मिसळण्याच्या डब्याप्रमाणे. म्हणून
हिने मिसळ केली आहे सगळ्यांची आणि ते चवीचवीने खाताय. वा हे रमाचं कौतुक क्या आहे. बात आहे. रमा, Yes, very congratulations. nice. थँक्यू थँक्यू मस्त.